मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये प्रदूषणाने आरोग्याला हानिकारक ठरणारी अशी धोकादायक पातळी आता गाठली आहे। संपूर्ण शहरभर विषारी धुरक्याचं साम्राज्य दिसतंय। हवेची गुणवत्ता ही प्रचंड खराब इतक्या पातळीवर नोंद झालेली आहे। बोरिवली पूर्वेकडे सर्वाधिक प्रदूषित हवा होती आणि तिथे हवेचा गुणवत्ता निर्देशांक 270 इतका झालाय। वाढत्या प्रदूषणावरती आरोग्य आणि पर्यावरण तज्ज्ञांनी सुद्धा चिंता व्यक्त केली आहे। शहराच्या बहुतांश भागांमध्ये खराब आणि अति खराब अशा आरोग्याला हानिकारक ठरणाऱ्या पातळ्यांवरती प्रदूषण होताना दिसतंय। मुंबई आणि पुणे मेट्रो सिटीज आहेत, त्याच्यामध्ये प्रदूषण वाढलंय। त्याचे अनेक कारण आहेत। त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे भरपूर आता कामं चालू आहेत, त्यामुळे हे एक टेम्पररी फेज पण आहे की मोठे मोठे कोस्टल हायवे ब्रिजेस चालू आहे, त्याच्यामुळे त्याचे एक सिमेंट आणि धूळ एक त्याचं प्रदूषण आहे। परत तापमान कमी झालेलं असल्यामुळे सुद्धा आणि समुद्राची हवा आहे त्याचं बाष्पीभवन होऊन तापमान कमी असताना ते वर जात नाही आणि तिथेच थांबतं, त्याच्यामुळे ते एक असं स्मॉगचं वातावरण दिसतंय। आणि काही फॅक्टऱ्यांचं तर मी स्वतः जातीने लक्ष घालणार आहे की प्रदूषणाचे ते नियम कसे पाळतात। तर मुंबईमध्ये वाढलेलं प्रदूषण रोखण्यासाठी आता महानगरपालिकेनं बांधकामं आणि रस्ते कामांची झाडाझडती घ्यायला सुरुवात केली आहे। यामध्ये प्रदूषणकारी 28 प्रकल्पांना नोटीस बजावून तातडीनं प्रदूषण नियंत्रण नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। नियम मोडला तर संबंधित बांधकाम सील करण्याची कारवाई करण्याचा इशारा महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी दिला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।